सुभेदार हरी सदाशिव दामोदर यांनी पारोडा किल्ला इसवी सन 1727 मध्ये बांधला। त्यावेळी किल्ल्याच्या परिसरात पेंढाऱ्यांची वस्ती होती। आजही पारोडा गावचा एक भाग पेंढारपुरा म्हणून ओळखला जातो। आतल्या प्रवेशद्वाराच्या बाजूंना पहारेकऱ्यांचा देवळ्या नजरेस पडतात व समोरचा मुख्य किल्लाही दिसतो। अनेक किल्ल्यांप्रमाणे या किल्ल्याची बांधणी रेखीव आहे। तो साधारण 160 मीटर लांब व 130 मीटर रुंद आहे। किल्ल्याचा मध्यभागी मुख्य किल्ला म्हणजे बालेकिल्ला आहे। किल्ल्यात प्रवेश केल्यावर डाव्या बाजूने सुरुवात केल्यावर सोयीस्कर ठरते। किल्ल्याच्या अनेक कमानी येथून पुढे दिसून येतात, परंतु त्यांची पडझड झालेली आहे। एका कमानीजवळ चौकोनी विहीर आहे, त्यात पावसाळ्यात बऱ्यापैकी पाणीसाठा होतो। बालेकिल्ल्याच्या अलीकडे एक टुमकदार घर नजरेस पडते। दारुगोळा ठेवण्यासाठी त्याचा वापर होत असावा। या घराजवळ पूर्वेच्या तटबंदी शेजारी एक महादेवाचे मंदिर आहे। या मंदिराजवळ एक भुयार असून त्याचा वापर जुन्या काळापासून होत असे। याच भुयाराचा वापर राणी लक्ष्मीबाईंनी पारोड्यातून बाहेर पडण्यासाठी केला होता। विशेष म्हणजे या भुयारातून घोडेस्वार आत जात असे। आतील तटबंदीवर चढण्यासाठी पायऱ्याही आहेत। पूर्वेकडचा तटबंदीचा बाहेरच्या बाजूस एक तलाव आहे। अशा प्रकारच्या पाणीसाठ्यांची रचना बहुतांश भुईकोट किल्ल्यांना दिसून येते। या पायऱ्यांवर गेल्यास पारोडा गावाचे दर्शन होते। तलाव बऱ्यापैकी मोठा आहे। आज त्याच्यावर अतिक्रमण झाल्याने तो बाहेरच्या बाजूने दिसून येत नाही।
वास्तुशास्त्राचा उत्तम नमुना म्हणून या किल्ल्याकडे पाहिले जाते. झाशीच्या राणीचा वास्तव्याने हा किल्ला झाशीच्या राणीनेच बांधलेला असावा अशी स्थानिकांची समजूत आहे. राणींचा माहेरचे वंशज आजही पारोड्यात राहतात. पारोड्याचा हा किल्ला जळगाव जिल्ह्यात एक सुंदर ठिकाण आहे, परंतु अतिक्रमणाने त्याचे सौंदर्य धोक्यात आले असून ते टिकवण्यासाठी स्थानिकांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. तर मित्रांनो, या किल्ल्याचा पूर्ण परिसर बघितल्यानंतर असे वाटते की ज्या प्रकारे किल्ल्याची जतन करायला हवी होती तशी जतन झालेली नाही. तरीही ह्या किल्ल्याचा बऱ्याच वास्तू ह्या सुंदर आणि बघण्यासारख्या आहेत. तर नक्की व्हिजिट करा अशा या सुंदर आणि महत्त्वाच्या ठिकाणी. तुम्हाला या किल्ल्याबद्दल अजून काही माहिती हवी असेल तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की करा आणि सबस्क्राईब करा या चॅनलला. तर भेटूया आपण आपल्या पुढच्या प्रवासामध्ये. तोपर्यंत नमस्कार खानदेश.